नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागाची जाहिरात नुकतीच आलेली आहे. जाहिरातीनुसार जवळपास 4 वेगवेगळ्या विभागामध्ये ही ॲड आलेली आहे. नाशिक, अमरावती, नागपूर, ठाणे या 4+ नाशिक उपायुक्त या ठिकाणी जागा आलेल्या आहेत. ह्या जागा जर बघितल्या तर खूप चांगल्या प्रमाणात ह्या जागा तुमच्यासाठी अवेलेबल आहे. यामध्ये वेगवेगळ्या जाहिराती वेगवेगळ्या संवर्गानुसार जर बघितल्या तर 5 असे संवर्ग आहे. या 5 संवर्गात कोणताही पदवीधर विद्यार्थी, ग्रॅज्युएट विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. सो तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल, म्हणजे मेल असाल किंवा फिमेल असाल, जॉब करत असाल तरी चालेल, प्रायव्हेट असाल तरी चालेल, तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर तुम्ही नक्कीच या पदासाठी फॉर्म अप्लाय करू शकता. आणि तुम्ही बघाल की ह्या पदासाठी तुम्ही सरकारी नोकरीत गेल्यानंतर आदिवासी विकास विभागाला काम करायचं आहे. सॅलरी स्ट्रक्चर जवळपास 35,000 पासून, या 5 पैकी काही पदांना 35,000 सॅलरी आहे, तर काही पदांना 55,000 पर्यंत सॅलरी मिळणार आहे. प्लस इतर भत्ते तुम्हाला वेगळेच असणार आहे. सो तुम्हाला जर वाटत असेल माझ्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि सध्या मी जे काय अर्निंग करत असेल त्यापेक्षा मला एक गव्हर्नमेंटचा जॉब प्लस अर्निंग जर मला मिळत असेल तर नक्कीच तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. मी तर काही गृहिणींना सांगेल की तुम्हाला सुद्धा ही चांगली संधी आहे. तुमचं जर ग्रॅज्युएट झालं असेल, तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर घरी बसून ह्या विषयांचा, या पोस्टचा अभ्यास करा. विषय सिंपल आहे, ते पण मी तुम्हाला सांगतो. सो तुम्ही जर इच्छुक असाल तर नक्कीच जॉईन करा. त्या संदर्भातली आपली सर्व समावेशक अशी सरळ सेवेची रेकॉर्डेड बॅच पण अवेलेबल आहे. TCS IBPS पॅटर्ननुसार शिकवणारी पूर्ण टीम अवेलेबल आहे. फक्त 1499 रुपयात ही बॅच अवेलेबल आहे. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. 5 पदं आहेत. कोणते कोणते आहेत? त्यातलं पहिलं पद आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, वेतन श्रेणी S14 आहे. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक याची जर वेतन श्रेणी आपण बघितली, पुढे मी दाखवतो तुम्हाला, याची शैक्षणिक पात्रता जर बघितली तर एनी ग्रॅज्युएट, कोणताही ग्रॅज्युएटचा विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो. कोणताही ग्रॅज्युएटचा. मग तुम्ही जर ग्रॅज्युएट कंप्लीट असाल तर तुम्ही या पदाव्यतिरिक्त इतर पदांना सुद्धा फॉर्म भरू शकता. मग कोणते कोणते ती पदं आहेत तर ती पदं लक्षात घ्या. यातलं एक पहिलं पद मी तुम्हाला सांगितलं आहे, जे की आहे निरीक्षक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक. दुसरं पद आहे संशोधन सहाय्यक, वेतन श्रेणी S14. याला सुद्धा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी चालणार आहे. तिसरं पद यामध्ये आहे आदिवासी विकास निरीक्षक, वेतन श्रेणी S13 आहे. इथे सुद्धा मान्यताप्राप्त विद्यापीठ चालणार आहे, पदवी चालणार आहे. वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक, वेतन श्रेणी S8 आहे. इथे सुद्धा कोणताही पदवीधर फॉर्म भरू शकतो. खाली तुम्ही वाचलं तर इथे फक्त प्राधान्य राहणार आहे, इतर जे विद्यार्थ्यांना प्राधान्य आहे, पण कोणताही पदवीधर चालणार आहे. हा एक मुद्दा नीट लक्षात घ्या. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे जे आहेत ना, हे असं वाटतं की माझं गणितामध्येच पदवी पाहिजे, अर्थशास्त्रामध्येच पाहिजे, वाणिज्य नाही. या विद्यार्थ्यांना प्राधान्य आहे फक्त, म्हणजे तुमचा विचार केला जाईलच, पण हे विद्यार्थी असतील तर प्राधान्य आहे. पण तुमचं तेवढे विद्यार्थीच नसतील तर डेफिनेटली तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. सो ग्रॅज्युएट झाले बघा, इथे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल की प्राधान्य दिलेलं आहे, प्राधान्य दिलेलं आहे, बरोबर. इथे सुद्धा तुम्हाला लक्षात प्राधान्य आहे, प्राधान्य आहे. सो पदवीधर विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो. आणि हे झाले 5 पदं. यांची जर वेतन श्रेणी आपण थोडक्यात जाणून घेतली तर लक्षात बघा. पहिलं आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, वेतन श्रेणी S14, 38,000 पासून 1,22,800, म्हणजे जवळपास 55,000 पर्यंत सॅलरी तुम्हाला इथे मिळू शकते. किती? 55,000 पर्यंत. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीलाच 55,000 सॅलरी शासकीय नोकरीमध्ये, प्लस तुम्हाला शासकीय नोकरीच्या इतर सुविधा ज्या असतात त्या वेगळ्या. सो याचा फायदा नक्कीच करून घ्या. आणि एकदा आपण म्हणतो ना, सरकारी नोकरी ही खूप विद्यार्थी प्रयत्न करत असतात. स्टॅबिलिटी असते, लाँग लाईफ असते. सो नक्कीच ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे. जसं की एक उदाहरणार्थ मी तुम्हाला एक दिलेलं आहे, हे नाशिकचे पूर्ण पदसंख्या आहे. एकूण 7 पदं यामध्ये दिलेली बघा. हे 7 पदं प्रत्येक प्रवर्गानुसार बघू शकता. दुसरं आहे संशोधन सहाय्यक, यासाठी वेतन श्रेणी S14, 38,600 सेम आहे. इथे सुद्धा 55,000 पर्यंत ह्या पदाला सॅलरी इन हँड तुम्हाला मिळणार आहे. याचे डिटेल्समध्ये समांतर आरक्षण, उभा आरक्षणचा तुम्ही ॲड, माझी ऑलरेडी हा व्हिडिओ झालेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या, किंवा ॲड आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे, तिथे एकदा बघून घ्या. डिटेल्समध्ये टाकलेली आहे, ते एकदा बघा. नाहीच भेटली तर मला सांगा, मी तुम्हाला पाठवून देतो. करेक्ट. त्यानंतर पुढे बघितलं उपलेखापाल मुख्य लिपिक, यासाठी 35,400 ते 1,12,400 S13मध्ये जवळपास, याला नाही म्हटलं तरी 50,000 सॅलरी तुम्हाला इन हँड या पदासाठी आहे. नाशिकची संख्या तुम्हाला दिसते 17. त्यानंतर आदिवासी विकास निरीक्षक, यासाठी सुद्धा सेम सॅलरी स्ट्रक्चर S13,
म्हणजे 50,000पर्यंत सॅलरी इन हँड तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि 5वं जे पद आहे वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक, यासाठी तुम्हाला साधारणतः 35,000पर्यंत सॅलरी तुम्हाला इन हँड मिळणार आहे. सो असे 5 पद आहेत. कोणताही पदवीधर असणारा विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतो. फॉर्म सुटलेले आहे, फॉर्म भरायला अजून वेळ आहे. पुढचे जवळपास 10 दिवस तुमच्यासाठी आहे वेळ अजून. फॉर्म तुम्ही नक्की भरू शकता. आता या पूर्ण संख्या जर आपण विचारात घेतल्या तर प्रत्येक पदनिहाय तुमच्या लक्षात इथे बघा, प्रत्येक पदनिहाय तुम्हाला लक्षात येईल की किती संख्या या ठिकाणी आहे. बघा, त्यातला पहिला आहे नाशिक. नाशिक विभाग जर लक्षात घेतला तर 86 पदं नाशिकसाठी आहे. नागपूर विभागासाठी टोटल 48 पदं आहे. ठाण्यासाठी 66 पदसंख्या आहे. अमरावतीसाठी 60. अशा टोटल 260 पदांसाठी तुमची ही एक्झाम होणार आहे. 260 पदं 5 विभागासाठी तुम्हाला मिळणार आहे. 4 विभागासाठी, नाशिक, नागपूर, ठाणे, अमरावतीसाठी. म्हणजे खूप चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आहे. आणि या सगळ्यांची सॅलरी स्ट्रक्चर तुम्हाला मी आत्ताच दाखवलं. एकाच पदाची फक्त सॅलरी स्ट्रक्चर तुम्हाला 35,000पर्यंत आहे. बाकी सगळ्यांची सॅलरी स्ट्रक्चर तुम्हाला 50,000पासून ते 55,000पर्यंत सॅलरी मिळणार आहे. आणि खूप चांगली संधी आणि सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला ही सॅलरी मिळते आहे. प्लस बाकीच्या तुम्हाला फॅसिलिटी पण आहे. आता याचा अभ्यास जर तुम्ही करणार असाल ना तर अभ्यासक्रम तुमच्या समोर आहे. बघा, ही ऑनलाईन पद्धतीने होणारी एक्झाम आहे. आणि ऑनलाईन पद्धतीने होत असताना यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं की तुम्हाला अभ्यास करताना 4 सब्जेक्ट अभ्यासायचे. पहिलं बघा, हे पद कोणती कोणती आहेत? संशोधन सहाय्यक, उपलेखापाल, मुख्य लिपिक, आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक. हे 5 पदं असे आहेत की ज्याला पदवीधर चालणार आहे. आणि यासाठी लेखी परीक्षा एकूण किती आहे? तुम्हाला 200 मार्कांची लेखी परीक्षा आहे. कसे प्रश्न असणार आहे? मराठी विषयाचे 50-50 प्रश्न आहे, इंग्लिश विषयाचे 50-50 प्रश्न आहे, सामान्य ज्ञान जी के जी एसचे 50-50 प्रश्न आहे आणि बौद्धिक चाचणीचे 50-50 प्रश्न आहे. हे प्रत्येकी सोडत असताना एका एक्झामसाठी हे 4 विषय कॉमन आहे. म्हणजे एकाचा अभ्यास करत असताना वेगवेगळे संवर्ग आहे. तुम्ही 5 संवर्गासाठी पण फॉर्म भरू शकतात. 5 संवर्गाच्या एक्झाम वेगवेगळ्या होणार आहे, एका वेळेस होणार नाही आहे. सो 5 संवर्गासाठी फॉर्म भरू शकता किंवा वेगवेगळ्या विभागात सुद्धा फॉर्म भरू शकता. तुम्ही जिथे अपेक्षित तुम्हाला जॉब करायला वाटेल योग्य त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. आणि 120 मिनिटात म्हणजे 2 तासामध्ये क्वेश्चन पेपर सोडवायचे. टोटल क्वेश्चन तुम्हाला जे असणार साधारणतः 100 प्रश्न 120 मिनिटात सोडवायचे आहे. सो चांगली अपॉर्च्युनिटी आहे, खूप चांगली संधी आहे. आणि सरळ सेवेचा अभ्यास करणाऱ्या सगळ्याच महिला उमेदवार असू द्या किंवा पुरुष असू द्या, मेल किंवा फिमेल असू द्या, सगळ्यांना मी सांगतो की तुमचा अभ्यास बऱ्या प्रमाणात झालेला आहे. या इकॉनॉमिकल इयरमध्ये, अकॅडमिक इयरमध्ये तुम्ही सरळ सेवेचा खूप अभ्यास केला आहे आणि सगळे 4ही विषय तुमचे बऱ्या प्रमाणात झालेले आहे. सो डेफिनेटली ह्या एक्झामसाठी फॉर्म भरायला हरकत नाही. फॉर्म भरत असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल एक गोष्ट अजून, की जसं की तुम्ही अभ्यास करत जर असाल ह्या एक्झामसाठी, तर तुम्हाला अजून एक सजेस्ट माझं असं राहणार आहे की तुम्ही स्टडी कसा करावा याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगेल. की याचा अभ्यास करताना तुम्हाला एक अवेलेबल आहे, ते म्हणजे गायडन्स ऑनलाईन. आपल्या इग्नाईट अकॅडमीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पेड बॅच पण अवेलेबल आहे किंवा फ्री स्वरूपात पण अवेलेबल आहे, जे तुम्हाला योग्य वाटतं आहे. ज्यांना अफोर्डेबल असेल फी 1499 रुपये फी आहे. अफोर्डेबल असेल त्यांनी नक्कीच बॅच जॉईन करावी, मी तुम्हाला सजेस्ट करेल. कारण ही बॅच जी आहे ना ती नियोजनबद्ध आहे. फ्री लेक्चर पण तुम्हाला अवेलेबल आहे. यूट्यूबवर तुम्ही गेलात ना, यूट्यूबवरती फ्री लेक्चर पण तुम्हाला अवेलेबल आहे. फक्त एक आहे स्कॅटर्ड आहे. तुम्ही हे स्कॅटर्ड लेक्चर जर व्यवस्थित कंपाईल केले तुमच्या पद्धतीने आणि बघितले, पूर्ण सिरीज बघितली, तरी तुम्हाला सगळे टॉपिक, सगळे सब्जेक्ट कव्हर होणार आहे. सो मेजर नाही आहे, जास्त अवघड नाही आहे. TCS IBS पॅटर्न तुम्हाला अभ्यास करायचा आहे. हे एवढं गेलं. आणि दुसरा मुद्दा तुम्हाला ॲड करेल, आपलं इग्नाईट अकॅडमीचं बुक आहे. इग्नाईट अकॅडमीचं एक बुक आहे ज्याला आपण म्हणेल की PYQचं बुक आहे. PYQचा 4600 क्वेश्चन असणारं बुक आहे, स्पष्टीकरणासहित ते दिलेलं आहे. हे एवढं पुस्तक व्यवस्थित बघा, आणि तिसरं, इग्नाईट अकॅडमी जेवढेही मॉक टेस्ट होत आहे, मॉक टेस्ट टॉपिकनुसार, सब्जेक्टनुसार, तर आपण टेस्ट सिरीज पण म्हणूया, ह्या टेस्ट सिरीज सॉल्व करा. इतकं जरी केलं ना तरी तुमचा ह्या एक्झामसाठीचं प्रिपरेशन तुम्ही पोस्ट घेणार आहात. सो मला असं वाटतं आहे की खूप चांगली संधी तुमच्यासाठी असेल तर नक्की याचा फायदा करून घ्या. इग्नाईट अकॅडमीकडून तुम्हाला काही लागलं तर ह्या नंबरला कॉल करा किंवा इग्नाईट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून काही गोष्टी तुम्हाला फ्री स्वरूपात अवेलेबल आहे त्या पण बघा. किंवा जर तुम्हाला अफोर्डेबल असेल, तुम्हाला शक्य वाटत असेल, तर 1499ची ही पूर्ण टीम तुम्हाला TCS IBS पॅटर्न शिकवणार आहे. ती बॅच पण आपण घेऊ शकता. काही शंका असेल तर नक्की आमच्यापर्यंत कळवा, कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाईट अकॅडमी. इथेच थांबतो. धन्यवाद.